नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरला आपण लोकशाहीचे विस्तार क्षेत्र अभ्यासले. या लेक्चरला आपण लोकशाहीचे मूल्यमापन म्हणजेच इव्हॅल्युएशन ऑफ डेमोक्रेसी या टॉपिकचा आपण अभ्यास करणार आहोत. लोकशाही शासन पद्धतीचा जर आपण विचार केला तर लोकशाही शासन पद्धती ही अतिशय चांगली आहे, परंतु लोकशाही यशस्वीतेसाठी योग्य परिस्थिती जर नसेल तर चांगली पद्धती सुद्धा घातक आणि निरुपयोगी ठरण्याचा संभव असतो. जर्मनी, इटली यासारख्या देशामध्ये पहिल्या महायुद्धानंतर अस्तित्वात आलेल्या लोकशाही शासन व्यवस्थांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली जी काही परिस्थिती आहे ती नसल्यामुळे तेथे हुकुमशाही उदयाला आली. लोकशाहीच्या मार्गात अनेक काही अडचणी आहेत, काही अडथळे आहेत. त्यामुळे त्या लोकशाहीमध्ये काही दोष निर्माण झालेले आहेत. त्यामुळे ती लोकशाही पूर्णतः यशस्वी होऊ शकत नाही. मग लोकशाहीच्या कुठले दोष अस्तित्वात आहेत या संदर्भात आपण आज अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिला दोष आहे तो म्हणजे लोकशाहीमध्ये निवडणुका व बहुमतालाच महत्त्व दिले जात असतं. जे लोकशाहीमध्ये ठराविक मुदतीसाठी प्रतिनिधी निवडले जातात. मतदारांकडून लायक आणि निस्वार्थी प्रतिनिधी निवडले जातील अशी अपेक्षा असते, परंतु निवडणुकीतील प्रचार तंत्र व खर्च पाहता योग्य व तज्ञ लोक निवडणुकीच्या भानगडीत पडत नाही आणि निवडणुकीत भाग घेतीलच तर निवडून येण्याची संधी त्यांची फार कमी असते. संधी साधू व धंदेवाईक राजकारणी लोक थापा मारून किंवा खोटं बोलून लोकांना बोलवून निवडणुका यशस्वी करतात. हे निवडून आलेले प्रतिनिधी जनतेच्या विश्वासाचा आणि निष्ठेचा दुरुपयोग करत असतात. लोकशाहीचा अनुभव नसलेल्या व लोकशाही शासनाविषयी अज्ञानी असलेल्या व्यक्तींच्या हाती सत्ता जाणे म्हणजे लोकशाहीसाठी अतिशय धोक्याची गोष्ट आहे. त्यामुळे अनुभव व पात्रता व ज्ञान पात्रतेमुळे सत्ता मिळेलच असे नाही, तर केवळ बहुमताच्या पाठबळावर सत्ताधारी झालेले असतात. त्यानंतर दुसरा दोष आहे तो म्हणजे अल्पमतवाद्यांचे शासन. लोकशाही म्हणजे प्रजेचे राज्य, प्रामुख्याने बहुसंख्याकांच्या मतांप्रमाणे चालणारे राज्य असे म्हटले जाते. परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थितीत असे दिसते की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला राजकीय पक्ष स्थापन करण्याचा हक्क असल्यामुळे राजकीय पक्ष स्थापन होत असतात. त्यामुळे सुसंघटित असा लहान पक्ष सुद्धा सत्ता मिळवू शकतो. त्यामुळे ते शासन अल्पमतवाल्यांचे राज्य बनते. अनेक लहान पक्ष युती करतात आणि युतीचे किंवा आघाडीचे सरकार स्थापन करतात. केंद्रातील राष्ट्रीय स्वरूपाचा एकही पक्ष प्रभावी व सत्ता प्रस्थापित करण्यास अनुकूल नसेल तर राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षांशी युती करतात आणि सरकार बनवण्यासाठी ते इतरांची मदत घेतात. ते सरकार खऱ्या अर्थाने बहुमताचे सरकार नसते, कारण युती व आघाडीच्या लहान सहान राजकीय पक्षांपैकी एकाही पक्षाला 51% बहुमत नसते. त्यामुळे सरकार व मंत्रिमंडळ कोणते असावे हे ठरवण्याची सत्ता जनतेच्या हातामध्ये राहत नाही, कारण ती सत्ता कायदेमंडळातील निरनिराळ्या राजकीय पक्षांच्या गटांच्या पुढाऱ्यांच्या हातामध्ये जाते. पर्यायाने काय होतं की लोकशाहीचा पाया असलेले जनतेचे सार्वभौमत्व हे जे काही तत्व आहे ते प्रत्यक्ष व्यवहारामध्ये प्रभावी ठरू शकत नाही. एक प्रतिनिधित्व पद्धती स्वीकारली गेली असल्यामुळे बहुसंख्य मतदारांना नको असलेला उमेदवार त्यांचा प्रतिनिधी म्हणून इच्छा नसताना मान्य करावा लागतो. लोकशाहीमध्ये सत्तेवर असलेल्या पक्षाला कायदेमंडळामध्ये अधिक जागा मिळाल्या असल्या तरी त्या पक्षाला मिळालेली जी काही मते आहेत त्या संख्येच्या व टक्केवारीच्या दृष्टीने कमी असू शकतात आणि जास्त मते मिळवणारा एखादा पक्षही अधिकारारूढ होऊ शकत नाही. लोकशाहीला यामुळे धोका निर्माण होतो. सत्तेवरील सर्वच घटक पक्षांना सांभाळून सत्ता टिकवण्याची कसरत करण्यात वेळ व पैशांचाही अपव्यय होतो आणि विकासाकडे लक्ष दिले जात नाही
आणि सत्तेच्या राजकारणालाच महत्त्व दिले जाते. जनहित, राष्ट्रहित ही गौण समजले जाते. आणि लोकशाहीच्या यशासाठी ही सगळ्यात मोठी अडचण ही निर्माण झालेली आहे. त्यानंतर गुणांपेक्षा संख्येलाच अधिक महत्त्व दिलं जात असतं लोकशाहीमध्ये. लोकशाहीमध्ये बहुमताचे शासन असते, परंतु हे बहुमत अज्ञानी लोकांचे असते. प्रतिनिधींच्या डोक्यात काय आहे, त्यांची डोकी किती कसदार आहेत याचा विचार न करता नुसती डोक्यांची संख्या मोजली जाते व बहुमताने निर्णय घेतला जातो. राज्यकारभार चालवण्यासाठी खास शिक्षण आणि तांत्रिक ज्ञान आवश्यक असते, हे लक्षातच घेतले जात नाही. सर्व लोक सारखे मानले जातात आणि त्यामुळे सर्वसामान्य बुद्धी असलेल्या लोकांच्या हातामध्ये राज्यकारभाराची सूत्रे जातात. परिणामी लोकशाही मूल्यांची जोपासना ही होत नाही. त्यानंतर जबाबदारीचा अभाव असतो लोकशाहीमध्ये, असाही दोष त्या लोकशाहीचा निर्माण झालेला आहे. कारण जे काही निवडून आलेले प्रतिनिधी असतात ते काही फारसे जबाबदारी पद्धतीने वागताना दिसत नाही. कारण लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी जनतेची बौद्धिक पातळी आणि सदसद विवेकबुद्धी ही वरच्या दर्जाची असावी लागते. परंतु प्रत्यक्षामध्ये लोकशाही शासनामध्ये चंचलता आणि निर्बुद्धता ही प्रकर्षाने दिसून येते. त्यामुळे शासन व्यवस्था ही दुर्बल बनते. समतेचं जे काही तत्व आहे त्याचा दुरुपयोग केला जातो आणि जे काही लोकशाही शासनामध्ये यशस्वीतेसाठी एक सुजाण नागरिकांची जी काही गरज असते ती खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये दिसून येत नाही. एक जबाबदारीची जाणीव नागरिकांना इथं होताना दिसत नाही. त्याचबरोबर सदोष पक्ष पद्धती हाही एक दोष लोकशाहीमध्ये आहे. लोकशाहीमध्ये पक्ष पद्धती ही आवश्यक असते. विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातात, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात पक्ष पद्धती हाच मोठा अडथळा लोकशाहीच्या विकासामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. पक्षांच्या प्रचार माध्यमातून जनतेचे प्रबोधन व जागृती झाली पाहिजे, पण प्रत्यक्षात जनतेची राजकीय फसवणूकच हे राजकीय पक्ष करत असतात. निस्वार्थी व लायक लोक पक्षीय राजकारणापासून दूर जातात व अलिप्त राहतात. पर्यायाने अशा लोकांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा व कर्तबगारीचा फायदा राष्ट्राला मिळत नाही. राजकीय पक्ष सामाजिक आणि राष्ट्रीय हितापेक्षा संपत्ती, सत्ता, प्रतिष्ठा, स्वार्थ, संधी या गोष्टींकडेच अधिक लक्ष देत असतात. पक्षनिष्ठ अनुयायामध्ये राजकीय सत्तेचे वाटप केले जाते. जे पक्षाशी एकनिष्ठ आहे त्यांनाच सत्ता दिली जाते, परंतु जे प्रामाणिक आहे, नुसतं एकनिष्ठ आहे म्हणून सत्ता देणं हे योग्य होणार नाही. राजकीय पक्षामध्ये कधी संधी साधूपणाची वृत्ती असते. संकुचित दृष्टिकोनामुळे या राष्ट्राचे पूर्णपणे नुकसान होऊ शकते. उमेदवारांची लायकी, कर्तव्यबुद्धी, स्वार्थत्याग इत्यादी गोष्टी फारशा विचारात घेतल्या जात नाही. त्यामुळे बहुमताचा पक्ष हा सर्वाधिकारी बनतो. लोकशाही ऐवजी हुकुमशाही पद्धत निर्माण होऊ शकते. जे लोकशाही पक्ष पद्धतीमुळे लोकांची सत्ता राजकारणी नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या हातामध्ये ती जात आहे. त्यानंतर भ्रष्टाचार हा एक फार मोठा अडथळा लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी निर्माण झालेला आहे. लोकशाही यशस्वीतेसाठी हा अतिशय भयानक आणि अवघड असा अडथळा निर्माण झालेला आहे. लोकशाहीतील स्वातंत्र्यामुळे आणि संविधानामुळे चारित्र्य आणि नीतिमत्ता यांचा दर्जा उंचावतो असे म्हटले जाते, परंतु वस्तुस्थिती मात्र अशी आहे की खोटी आश्वासने, खोटी माहिती देऊन राज्यकर्ते लोकांची दिशाभूल करत असतात. लाचलुचपत आणि वशिलेबाजी इत्यादी दोष सर्वत्र दिसतात. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये नीतितत्वे व नैतिक मूल्यांना महत्त्व दिले जात नाही. लोकशाहीतील अनेक फायद्यांमुळे भ्रष्टाचाराला उत्तेजन मिळते. पक्षीय राजकारणाचा परिणाम होऊनही भ्रष्टाचार वाढीस लागतो.
निवडणुकीत मतदार विकत घेतले जातात. लाखो रुपये देऊन पैसे वाटप करून मतदान विकत घेतले जाते. कधी मतपेटी बळकावली जाते. कधी मतदान केंद्राला अधिकाऱ्यांना मारझोड केली जाते. बूथ ताब्यात घेतले जाते. अशा अनिष्ट मार्गांचा वापर हा निवडणूक जिंकण्यासाठी हा केला जातो. पण मतांचा मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीच्या काळात व्यापार होतो. त्याचबरोबर प्रचारासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जातो. तसेच मोठ्या शासकीय नियमांचा, आचारसंहितेचा भंग केला जातो. आणि मग हा निवडणुकीसाठी जो काही खर्च झालेला असतो, तो खर्च भरून काढण्यासाठी जे काही निवडून आलेले प्रतिनिधी आहे ते अयोग्य मार्गाचा वापर करतात, आर्थिक भ्रष्टाचार करतात आणि लाचलुचपत घेऊन ती कामे करतात. मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार करतात आणि त्या माध्यमातून हा भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणामध्ये लोकशाहीमध्ये निर्माण होतो. तर हा सगळ्यात मोठा अडथळा हा लोकशाहीच्या यशस्वीसाठी आहे. त्याचबरोबर पैशाचा व वेळेचा अपव्यय लोकशाहीमध्ये होत असतो. लोकशाही पद्धतीमध्ये कार्यक्षम व खर्चिक आणि विलंबकारी असल्यामुळे लोकशाहीच्या यशस्वीमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. निवडणुकीच्या निमित्ताने सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागत असतो. सरकारला विविध समित्या नेमून, विचार विनिमय करून, दौरे काढून, लोकमत आजमावून समजावून घ्यावे लागते. त्यासाठी पैशांचा व वेळेचा व शक्तीचा मोठ्या प्रमाणामध्ये अपव्यय होतो. लोकशाहीच्या ज्या काही समिती पद्धतीमुळे पैसा व वेळेचा अपव्यय होत असतो. म्हणून लोकशाहीच्या समितीविषयी म्हटले जाते की जे काम एक व्यक्ती एका दिवसात करू शकते ते काम 7 दिवसात 7 व्यक्तींनी करणे होय, म्हणजे समिती होय. अशा प्रकारची उपरोधक व्याख्या त्याची केली जाते. त्याचबरोबर धोरणांच्या सातत्याचाही अभाव लोकशाहीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. लोकशाहीमधील कायदे मंडळ व कार्यकारी मंडळे हे ठराविक काळासाठीच असतात. दर 5 वर्षांनी निवडणूक होणार, पुन्हा नव्याने सरकार स्थापन होणार, 5 वर्षानंतर पुन्हा ते सरकार पायउतार होणार व पुन्हा नवीन सरकार पदावरती येणार. त्यामुळे त्यांची मुदत संपली की पुन्हा नवीन चेहरे निवडून येत असतात. त्यामुळे नवीन पक्ष सत्तेवर येतो. त्यामुळे सरकारी धोरणे ही सतत बदलत राहतात. आधीच्या सरकारने घेतलेली धोरणे पुढील सरकार कायमस्वरूपी चालू ठेवेलच असंही नाही. त्याचा परिणाम असा होतो की राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये एक स्थैर्य राहत नाही. नवीन सरकार मागील सरकारच्या सत्तारूढच्या ज्या काही योजना आहेत, ते धोरणे आहे ते पूर्णपणे कधी कधी बदलून टाकते. परराष्ट्र धोरणात देखील बदल होत असतो. त्यामुळे केवळ बेकायदेशीर वर्तन आणि शांतता सुव्यवस्था यांच्यासाठी सत्ता ही जी काही कृती आहे ती बंद करण्यात राजकीय नेते फारसं पुढाकार घेत नाही. त्याचबरोबर एकसूत्रता आणि कार्यक्षमतेचाही अभाव लोकशाहीमध्ये आढळून येतो. लोकशाहीचा कारभार अनेक लोक करतात, त्यामुळे एकसूत्रपणा आणि कार्यक्षमता टिकून राहत नाही. धोरण विषयक तांत्रिक स्वरूपाच्या प्रश्नाबाबत सुद्धा नागरिकांच्या मताला तिथं पाहिजे तितकं महत्त्व हे दिलं जात नाही. तर अशा पद्धतीने लोकशाहीमध्ये काही दोष दिसून येत आहे. तरी सुद्धा हे जे काही दोष आहेत हे दोष जर दूर करण्यासाठी काही प्रयत्न केले तर निश्चितपणे लोकशाही यशस्वी होऊ शकते. त्यामध्ये विशेषतः शिक्षणाचा जो काही प्रसार आहे तो जर मोठ्या प्रमाणावरती जर व्यापक झाला, सर्व 100% लोक सुशिक्षित झाले आणि त्यांच्यामध्ये लोकशाहीविषयी जाणीव जागृती जर वाढीस लावली, तर त्यांची वैचारिक पातळी उंचावण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे लोकशाही यशस्वी होऊ शकते. म्हणजे सुशिक्षितपणा आणि शिक्षण या ज्या काही गोष्टी आहेत या लोकशाहीच्या विकासासाठी अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर लोकशिक्षण होणं गरजेचं आहे. मतदारांचे जर लोकशिक्षण केले तर निश्चितपणे लोकशाही यशस्वी होऊ शकते. मतदानामध्ये मतदानाच्या संदर्भात जागृत राहून योग्य व लायक अशी लोकप्रतिनिधी निवड केली पाहिजे. तसेच राजकीय पक्षांनी सुद्धा जनतेचे प्रबोधन केले पाहिजे. पक्षनेतेच महत्त्वाचे नाही याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे विभूती पूजावरती लोकांनी विश्वास ठेवला नाही पाहिजे. त्याचबरोबर
उत्पादन साधनांचे विकेंद्रीकरण हे असले पाहिजे. लोकशाही जिवंत राहून जनहित साधून कल्याणकारी राज्य निर्माण व्हावे म्हणून उत्पादन जी काही साधने आहेत याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. गरीब श्रीमंतातील दरी कमी झाली पाहिजे. त्याचबरोबर लोक कल्याणकारी योजना ज्या आहेत त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली पाहिजे. अशा पद्धतीने जर काही उपाययोजना केल्या तर नक्कीच लोकशाहीचा विकास हा होऊ शकतो. अशा पद्धतीने आपण लोकशाहीचे मूल्यमापनाचा आपण सविस्तर आढावा घेतलेला आहे. धन्यवाद.